पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटीलकडून अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान 100% पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश। अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राहाता तालुक्यात झालेल्या शेती पिकांचे आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने एकत्रितपणे 100% अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत। गुरुवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून नुकसानीची माहिती घेऊन बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी मौजे पाथरे बुद्रुक येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। राहाता तालुक्यातील पाथरे येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप व गोपालक सोपान घोलप यांच्या शेताला व गोठ्याला पालकमंत्र्यांनी भेट दिली। वादळी वाऱ्यामुळे विजेची तार अंगावर पडून आणि विद्युत धक्का बसल्याने 9 गायी दगावल्याचा दुर्दैवी घटनेची त्यांनी पाहणी केली। मंत्री विखे पाटील यांनी घोलप कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना धीर दिला। यावेळी घोलप कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करून शासन स्तरावरून तातडीने मदत कशी मिळेल यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या। तसेच वादळाने पडलेल्या वीज वाहक तारा व विजेच्या खांबाच्या समस्या तातडीने सोडवून गावातील वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देशही वीज वितरण कंपनीला दिले। जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर।